ओपनिंग जोडी देवदळ संघाच्या माध्यमातून उतरली गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. चिरमाई स्पोर्ट्स कासारवडील संघाकडून रुपेश टोकरे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश टोकरे. त्यानंतर देवदळ संघाच्या माध्यमातून ओपनिंग जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य याला आपण पाहणार आहोत. आदित्य जोगारी असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहणार आहोत. प्रकाश बरफ हा बॅटर असेल नॉन स्ट्राईक एंडला. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रुपेश टोकरे हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज आदित्य जोगारी याला आपण पाहतोय. फिल्डिंगची जर रचना जर पाहिली तर ऑन साईडला डेफिनेटली जर पाहिली 3 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. त्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफ आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कव्हर आहे, मिड ऑफ आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक फ्लाइंग स्लिपला एक क्षेत्ररक्षक तैनात. टू द पवेलियन गॉन. पहिल्याच गडी बाद झालेल्या पहिल्या चेंडूवरती आदित्य हा फलंदाज. फटका मात्र खेचण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी एनर्जी कमी पडली गेली होती. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. त्या चेंडूला बॅकफुटमध्ये येऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु डेफिनेटली जर पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे. पहिला विकेट डाऊन झालेली आहे गावदेव स्पोर्ट देवदळ या संघाची. 0 वरती बाद झालेला आहे फलंदाज आदित्य जोगारी. त्याच्या जाग्यावरती सागर जोगारी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सागर आणि प्रकाश दादांना आता मात्र जबाबदारीने खेळ मात्र करावी लागेल. 30, 40 किंवा 50च्या पलीकडे धावसंख्या जर उभारली तर एक चॅलेंजिंग टोटल म्हणता येईल. परंतु जर पाहिलं तर एक चांगली कामगिरी मात्र करावी लागेल या दोन फलंदाजांना. प्रकाश बरफ अँड सागर जोगारी 2 बॅटर आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आहेत. गोलंदाज रुपेश टोकरे. पहिले चेंडूमध्ये विकेट त्याने प्राप्त केलेले आहे. आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा. अतिशय चांगला गोलंदाज आहे. अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. उंच पुराचा गोलंदाज. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज सागरसाठी. सागर असेल स्ट्राईक एंडला. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू असेल. यावेळेस चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल इन टू द गॅप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. गॅप शोधण्यामध्ये माहीर आहे हा फलंदाज सागर जोगारी. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला बॅकफुटमध्ये येऊन चेंडूला पंच केलं होतं. चेंडूला ढकललं होतं गॅपमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघाला होता. चौकाराने अकाउंट ओपन झालेलं आहे गावदेवी स्पोर्ट देवदळ या संघाचा. गोलंदाज तयार रुपेश. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र फुल टॉस बॉल. फटका मात्र बसलाय. चेंडू जाईल मिडॉनला. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न पाहायचा आहे काय करते मैत्रीच्या आतमध्ये. सुंदर थ्रो, सुंदर बॅकअप परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 6 एक गडीबाज 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. रुपेश टोकरे 3 चेंडू टाकून दिले. 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्याने सुद्धा प्राप्त केलेला आहे. इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय रुपेश मार्फत. आता मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज रुपेश तयार. बॅटर सागर जोगारीसाठी. सागर खेळतोय वैयक्तिक 6 या आकड्यावरती. सागर असेल स्ट्राईक एंडला. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. चेंडू बॅटची एज लागून जाईल. गली क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु चेंडू मिस करतोय. 1 धाव मात्र कंप्लीट केली जातील. धावसंख्या मात्र 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1 गडीबाज 7 धावा. मोठे फटके अजून सुद्धा येत नाहीयेत रुपेश याच्या गोलंदाजीवरती. प्रयत्न मात्र करावे लागतील. मोठे फटक्याला मात्र जावं लागेल. प्रकाश आता मात्र खराब फटका. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक. सुंदर झेल. फलंदाज बाद तो म्हणजे प्रकाश बरफ.
शून्यावर बाद होऊन गोल्डन डक वर फलंदाज बाद झालेला आहे प्रकाश बरफ. दुसरा गडी बाद झालेला आहे गावदेवी स्पोर्ट देवदळ या संघाचा. प्रकाश बरफ हा फलंदाज जो सलामीला आला होता, काहीच चांगली फलंदाजी त्याला करता आली नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्न मात्र थोडेसे अपुरे राहिले. या बॅटरचे खराब शॉट सिलेक्शन, खराब फलंदाजी, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र होता. मिस टाइम स्ट्रोक झाला होता आणि एक चांगला झेल ऑन साईडला कंप्लीट केलेला आहे. आता मात्र नवीन फलंदाज महेश गांगडा हा फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चेंडू टाकून झाले आहेत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय गोलंदाज रुपेश टोकरे. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे त्याची पहिल्या 5 चेंडूमध्ये. आता मात्र शेवटचा बॉल असेल महेश गांगडा असेल स्ट्राईक एंडला. रुपेश टोकरे याला असं आपण बॅटर पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल महेंद्र पवार डीजे बान प्लीज आपण या. महेंद्र पवार यांना विनंती असेल. शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल. आणखीन एक फलंदाज बाद, तो म्हणजे महेश. बॅक टू द पवेलियन गॉन. षटक संपले. धावफलकावर 7 धावा. एकंदरीत 3 गडी बाद झालेले आहेत. खराब सुरुवात, खराब फलंदाजी पहिल्या षटकामध्ये झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स देवदळ या संघाची. आता मात्र जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल पहिल्या इनिंगमध्ये. पाहिजे आहे कोणता गोलंदाज गोच्या होईल, नवीन कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, हे आता आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स देवदळ वर्सेस चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. रुपेश टोकरे पहिल्या षटकाची हाताळणी त्याने केली. 7 धावा त्याने खर्च केल्या. 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे या बॉलरची. आता पाहिजे आहे कासारवडील संघाकडून कोणता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल, हे आता आपण पाहणार आहोत. देवदळ वर्सेस कासारवडील असा मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली आता मात्र धावांचा वेग हा वाढवावा लागेल, कारण फक्त आणि फक्त कमी धावा लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आता मात्र दिनेश जोगारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय कासार वडवली संघाकडून भरत तले हा गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होईल, याला आपण पाहणार आहोत. सागर टू भरत असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. भरत तयार. यावेळेस पायच्या मैदानाच्या मध्ये काय घडते, डेफिनेटली चेंडू जाईल मात्र निर्धाव. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज सागर मार्फत आणि तो यावेळेस बीट होताना दिसतोय. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पायच्या किती धावांपर्यंत मजल मारली जाईल गावदेवी स्पोर्ट देवदळ संघाच्या माध्यमातून. गोलंदाज भरत तळे याला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न तो करतोय. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज सागर साडे. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू हाताळतोय. ब्लॉक करतोय चेंडूला. वाईड यॉर्कर चेंडू टाकतोय. परफेक्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू त्याने बीट केलेले आहेत बॅटरला. अतिशय सुंदर गोलंदाजी गोलंदाज भरत मार्फत आपण पाहतोय. यावेळेस काय घडतंय, बॅटची एज लागून सरळ निघून जाईल. एका टप्प्याने चेंडू विकेट किपर कलेक्ट करतोय. एकही धाव मात्र मिळणार नाहीये. खराब फलंदाजी, खराब बॅटिंग सागर मार्फत. सागोपार चेंडू बीट होतोय. अतिशय खराब फटकेबाजी आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. आता मात्र अंतिम 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज लाईन टू लाईन, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. आता मात्र 5वा चेंडू असेल भरत टू सागर जोगारी असा बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने 5वा चेंडू. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करतो. फेकी करेल तोपर्यंत जर पाहिलं तर या 2 धावा मात्र कंप्लीट करतील 2 फलंदाज. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 9. 5 चेंडू टाकून झाले आहेत. शेवटचा बॉल भरत
2 धावा त्याने खर्च केलेल्या शेवटचा बॉल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव मात्र कंप्लीट. विकेट किपर चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू पडतोय निर्मनुष्य जागेमध्ये. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. गावदेवी नागले प्लीज कम टू टॉस बॉक्स. सूरज बुजड येतोय नवीन गोलंदाज. न्यू बॅटर एंटर झालाय रघुनाथ जोगारी. 9 सेकंडला असिस्ट. सेकंडला दिनेश याला आपण पाहणार आहोत. अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सूरज बुजड हा गोलंदाज सज्ज होईल. हायवेने सुरुवात करेल. स्ट्रायकेंडला दिनेश. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू चेंडूला कट केला. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. विनंती असेल माननीय श्री अंकुशजी गाटीला आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून चेंडू लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि विनंती असेल माननीय श्री अंकुशजी गाटीला प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सूरज तयार. आता मात्र चांगला फटका. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज सूरज याने. त्या चेंडूला बॅकफुटवर येऊन चेंडूला फौल करतोय फलंदाज रघुनाथ जोगारी. षटकाराने अकाउंट मात्र ओपन करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 18 धावा. धावसंख्येचा वेग मात्र वाढवावा लागेल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एकच धावती समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 19 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. धावसंख्या अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक काहीच. गोलंदाज सूरज बुजड हा अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. 3 चेंडूमध्ये त्याने एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता पाहिजेही उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल फलंदाज दिनेश साडे. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू जाईल मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. दोन्ही फलंदाजांना 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे धावसंख्या 20. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 5वा चेंडू असेल. 4 चेंडूमध्ये एकंदरीत 9 धावा खर्च होते. गोलंदाज सूरज बुजड इकॉनॉमिकली चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. शेवट 5वा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चांगला फटका. चेंडूला 20 शेपमध्ये ढकललाय. चेंडू जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर यस आदरणीय सन्माननीय अंकुश रामचंद्र काटेला साहेब त्यानंतर आदरणीय सन्माननीय निलेश बुरेला साहेब यांच्याकडून चेंडूची व्यवस्था झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अंकुश काटेला साहेबांना विनंती असेल प्लीज साहेब या आपण आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण असं वा. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. एकदा मात्र कंप्लीट दुसरा धावाचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकेल की काय आणि फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. नाणेफेकी केली जाईल दोन संघांच्या मध्ये. एका बाजूला जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ आहे आणि एका बाजूला आई गावदेवी नागले हा संघ आहे. मान्य श्री सागर टबाले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला SK असं लिहिलं गेलंय आणि एका बाजूला आकाश मूर्ती चषक असं लिहिलं गेलंय. प्रथमतः पेंढरीपाडा संघाचा संघाने एक नाणेफेकी करेल. SK असं कौल झालंय आणि SK असं त्या ठिकाणी आलेलं आहे. नाणेफेकी जिंकले पेंढरीपाडा संघाने. सागराला विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हा. 3 षटकांचा सामना असणार आहे. काय निर्णय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागचा जे स्पर्धा झाली, मागची स्पर्धा गवळीपाडा यांनी जी आयोजित केली होती त्यामध्ये तुमचा एक चांगला हात राहिला आहे आणि चांगलं बक्षीस तुम्ही पटकावलंय. या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर मैदान चांगलं आहे, आयोजन सुद्धा चांगलं आहे. काय रणनीती असणार आहे? काय नाही, मागच्या स्पर्धेमध्ये जसा खेळ झाला तसा या पण टुर्नामेंटमध्ये खेळायचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. नाणेफेकी हारली समोरच्या संघाने, आई गावदेवी नागले संघाने. नाणेफेकी जर जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? बिल्डिंग मनासारखंच झालंय. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30 पर्यंत थांबू शकतो. या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल काय म्हणशील? खूप चांगले आयोजन केलेले आहे. धन्यवाद. हे होते आई गावदेवी नागले संघाचे संगणक. नाणेफेकी झाली दोन संघांमध्ये. नाणेफेकी जिंकले पेंढरीपाडा या संघाने आणि प्रथमतः त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय गावदेवी नागले या संघाला. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कामन मिस्टर अमित शर्मा. धन्यवाद. धन्यवाद राहुल. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025चं हे आयोजन आपण पाहतोय. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चालू असलेला मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स देवदळ वर्सेस चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. आता आपण लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. गोलंदाजी करण्याकरता देवदळ संघाकडून प्रकाश बरफ हा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. तर कासार वडवली संघाकडून 26 धावांचं आव्हान असेल. कासारवडे या संघाला 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी रुपेश टोकरे स्ट्राईक एंडला असेल, भरत तळे नॉन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज प्रकाश बरफ गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता सज्ज होईल. विनंती असेल गाडी काढायची आहे प्लीज. ही जी समोर गाडी आहे ती सीमारेषेच्या बाहेर आपण पार्क करायची आहे. ज्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा आहे. विनंती असेल मैदानामध्ये सामने चालू असताना कुठल्याही पद्धतीचे वाहनं, मोठी वाहनं जे येत आहेत त्यांना व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी सज्ज राहतील. षटक संपल्यानंतरच, विकेट पडल्यानंतरच मैदानाच्या आतमधून गाडी पाठवून द्यायची आहे. येस, विनंती असेल जे व्हॉलंटियर्स आहेत, बाउंड्री पंच आहेत, त्याने आज मात्र जर दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची वाहने आतमध्ये सोडली जाणार नाहीत याकडे लक्ष द्या. गोलंदाज प्रकाश बरफ याच पंचांचा इशारा आलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला चेंडू फलंदाज रुपेश साडे. आता मात्र खेळायचं होतं ऑनसाईडच्या दिशेने. फाईन लेगच्या क्षेत्र मात्र निवडलं होतं परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल निर्धाव, चेंडू जाईल डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी. या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. गोलंदाज प्रकाश बरफ एक अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जाते. गोलंदाज प्रकाश तयार. यावेळेस आता मात्र हवेमध्ये चेंडू, कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण, डोक्यावरती हात मात्र आलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र कंप्लीट. पंकज आहे त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. झेल सोडल्यानंतर नक्कीच आपण जर पाहिलं तर डोक्यावरती हात मात्र आले होते. सहज आणि सोपा झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू हातातून निसरतोय. खराब क्षेत्ररक्षण. देवदळ संघाच्या माध्यमातून एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे चिरमाई स्पोर्ट्स कासारवडे या संघाचा. गोलंदाज प्रकाश तयार.
षटकातील तिसरा चेंडू असेल. बॅटर स्ट्रायकेंडला भरत तळे याला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकेंडला भरत, गोलंदाज तयार. प्रकाश षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका भरत याच्या बॅटमधून पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट फायनलच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाहीये दोन्ही फलंदाजांना. एका धावाने धाव फलक पुढे सरकले जाईल. 8 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 8 धावा. चेंडू टाकून झाल्या 4. षटकातील 5वा बॉल असेल. गोलंदाज प्रकाश तयार. यावेळेस आडव्या खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल निर्धाव. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तो प्रकाश मार्फत. एक टॅलेंटेड गोलंदाज आहे. वेगवान पद्धतीचा गोलंदाजी करतोय हा गोलंदाज प्रकाश. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय रुपेश असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस सावेमध्ये चेंडू. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक. पाहायचं काय घडणार आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर विकेश यांच्याकडून जे बाउंड्री पंच आहेत मैदानाच्या बाहेर झेल जर पकडला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. बाउंड्री पंचांनाही मात्र सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि 100 रुपयेचा कॅश प्राईज जिंका. फक्त व्हॉलंटियर्सला ही सुवर्ण संधी असेल याची दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज सागर षटक क्रमांक 2 हाताळतोय. षटकातील पहिला बॉल. आकाश असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. एक धाव मात्र कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकली जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज आकाश तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. फलंदाज भरत साडी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. झेल मात्र यस कंप्लीट केलाय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे भरत. रुपेश हा फलंदाज बाद होईल. चेंडू झेल करण्याची शक्यता आपण पाहतोय. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. यावेळेस बॅकअप देखील झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं किती धावा कंप्लीट केलेल्या आहेत या फटक्यावरती. एकच धाव मिळाले जाईल. एका धाव भरपूर झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे देवदल संघाच्या माध्यमातून. या दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाज आकाश तयार. षटकातील 4था चेंडू असेल. आकाश हा गोलंदाज तयार होतोय. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र अतिशय चांगला आहे. चेंडू जाईल मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. झेल मात्र पुन्हा एकदा सुटलेला आहे. चौकार येतोय या फटक्यावरती.
धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 20 वर पोहोचली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी बॅटर आपण पाहतोय भरत. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. बॅटर भरत तळे आहे स्ट्राईक एंडला. आता मात्र बॉटम एज लागून जाईल. चेंडू जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाडे चौकार. धन्यवाद विजेत. आता मात्र 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. सहज आणि सोपं समीकरण झालेलं आहे. भरत तळे स्ट्राईक एंडला बॅटर आहे. त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर डेफिनेटली 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळतंय या दुसऱ्या इनिंगमध्ये. आता मात्र सुंदर फटका. चेंडूची खाली क्षेत्ररक्षक झेल. आणखीन एक ड्रॉप झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकतोय, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. सामना मात्र विजयी होतोय तो म्हणजे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ आणि हार्ड लक टफ लक गावदेवी स्पोर्ट्स देवदळ संघ. थोडासा अपुरा राहिला संघ. नक्कीच चांगली कामगिरी राहिली आहे त्यांच्या माध्यमातून, परंतु जर पाहिलं सामना मात्र जिंकलेला आहे कासार वडवली या संघाने आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे कासार वडवली संघ. तर हार्ड लक टफ लक आई गावदेवी स्पोर्ट्स देवदळ संघ. दोन्ही संघांनी हँडशेक करायचं आहे आणि मैदान मात्र सोडायचं आहे. तर यस मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नो डाऊट अबाउट इट मिस्टर भरत तळे ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. त्यांनी यायचं आहे. आदरणीय सन्मान्य रघुनाथ जोगारी साहेबांना विनंती असेल प्लीज साहेब आपण या आपल्या व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच जर पाहिलं तर चांगलं एव्हिडन्स जर पाहिलं संघाची उभारणी मात्र केलेली आहे. चांगल्या सहकारी त्यांच्या माध्यमातून लाभत असतो. अध्यक्ष आहेत. चांगले नियमावली त्यांच्या माध्यमातून हे या एक्झिक्यूट केल्या जातात. एक चांगलं आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून डेफिनेटली चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी आपला एक खेळाडू कक्ष आहे. मैदानाच्या समोरच्या दिशेने जर पाहिलं तर खेळाडू कक्ष बांधलेला आहे. त्याच्यामध्येच आपण खेळाडू पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. तिथूनच बसायचं आहे. तिथूनच आपले बॅट्समन